नमस्कार मित्रांनो. तर हे बघा, हार्दिक ना माझ्यासाठी त्यानं स्वतः हाताने पोळ्या बनवल्या आणि मला जबरदस्तीने चालतंय. मला म्हणतोय मी केलेली पोळी तू खायची. हा आणि मला आणि हो आणि मला जबरदस्तीनं चालतोय. आणि मी तो कसा करतो, मी लवकर लवकर खात नाही ना, तर मी पण जरा हळूहळू खाते. तर म्हणते माझ्यासारखं करू नकोस. हे बघा की कसं बनवून आणले. पुरण पण आणल्या साईडला आणि त्याच्या बाजूला पोळी पण बनवली त्यानं स्वतः हातानं. हो आणि मी गौरीच्या डेकोरेशन म्हणजे डेकोरेशन तसं बोलू नको. गौरीचं म्हणजे आज पुरणपोळ्याचा सण आहे म्हटलं, पुरणपोळीचं गडबड त्यामुळे मी जेवली आहेत, नाश्ता केले, पण गडबड झाल्या. खूप काम भरपूर आहेत आणि त्यानं मी वरती आले, वरच्या रूम मध्ये. तर तोंडाचा संपू दे की हार्दिक. तरी पण खायचं. एक नंबर झाल्या म्हण की. एक नंबर झाल्या. एक नंबर सगळ्यांनी सांगा, एक नंबर झाल्या पुरणपोळी. सांग यार, तोंडात आहे बाळा. तर तो कसा करतोय बघा तुम्हीच. एवढं चिंगळी घालते तू, केवढी मोठं घास देतीस मला. बास की बाळा हार्दिक, बास. नाही घे. तर मला जबरदस्तीने कोंबते अजून. हाय साईडला बघ, गाल फुगले. खा तू केवढं मोठं घास देतीस, गाल मोठं होईल की पा. बरोबर. तर मित्रांनो, कोण म्हणतं मुलगा आपल्या मम्मीचा लाड करत नाही, मुलीच लाड करतात. तर हे बघा माझं शहाणं पिल्लू ग, एवढंस माझा राजा यो, माझा लय लाड करतो यो. नुसतं मुलींचं कौतुक झालंय. मुलांचं पण कौतुक करायला शिका. सगळीच पोरं आगाऊ नसतात, लक्षात घ्या. चला पुरणपोळ्या तुम्ही पण खाऊन घ्या.